मित्रांनो नमस्कार. तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा हा जो व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये मी प्राधान्यक्रम किती जनरेट करायचे, म्हणजेच आलेले सर्वच प्राधान्यक्रम जनरेट करायचे की नाही, या बाबतीत आपण चर्चा करणार आहे. मी मार्गदर्शन हा शब्द वापरत नाही, परंतु आपण चर्चा करणार आहे. कारण माझ्याकडे एक शिक्षक उमेदवार आले होते आणि त्यांना भरपूर प्राधान्यक्रम आले आणि त्यांचं असं मत होतं की सर मला प्राधान्यक्रम जनरेट करायच्या बाबतीत थोडस तुमचं मार्गदर्शन पाहिजे. आणि मी सहज त्यांचा युजर आय डी घेतला, पासवर्ड त्यांना म्हटलं सांगा, आणि त्यांच्या प्रोफाईलला लॉग इन करून बघितलं तर खरंच ते जे शिक्षक उमेदवार आहेत ते लकी आहेत असं मला वाटतं. कारण काय, त्यांना विदाऊट इंटरव्ह्यू आणि इंटरव्ह्यूचे इतके प्राधान्यक्रम आलेले आहेत की बस विचारता सोय नाही. मग मी त्यांना असं म्हटलं तुम्ही लकी आहे सर, तुम्हाला खूप प्राधान्यक्रम आलेले आहेत. मग ते म्हणत सर माझं सगळं आता याच्यामध्ये कन्फ्युजन झालेलं आहे की मी प्राधान्यक्रम हे सर्वच देऊ की मला जे वाटतात, जिथं मला असं वाटते की इथंच माझं सिलेक्शन झालं पाहिजे माझ्या घराच्या जवळ. म्हटलं सर तुम्ही हे जर तत्व ठेवत असाल की माझं सिलेक्शन माझ्या घराच्या जवळच झालं पाहिजे, तर तुमचं सिलेक्शन होणंच कठीण आहे. ते म्हणजे सर तुम्ही काय बोलताय, म्हटलं मी बरोबर बोलतोय. कारण लॉ ऑफ प्रोबॅबिलिटी काय सांगते, आता माझं मॅथमॅटिक्स आहे म्हणून लॉ ऑफ प्रोबॅबिलिटी असं सांगते की आपण जितकं जास्त कुठलीही गोष्ट आहे त्याच्यामध्ये जितके जास्त सॅम्पल आपण घेणार आहे, किंवा एखादा जर व्यक्ती आहे त्याला जर आपल्याला एखादं काहीतरी समजा त्याला एखाद्या दुकानात गेल्यानंतर कपडा घ्यायचा आहे आणि त्याला 2 आणि 3 कपडे आपण जर दाखवले तर त्याचं सिलेक्शन होत नाही मित्र, लॉ ऑफ प्रोबॅबिलिटी नुसार. कारण त्याचं मनच सॅटिस्फाय होत नाही. म्हणून लॉ ऑफ प्रोबॅबिलिटीचा आपण जर विचार केला तर आपण जितके जास्त प्रिफरन्स भरू तितका आपला सिलेक्शनचा चान्स जास्त राहणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणून प्रसिद्धी पत्रकामध्ये सुद्धा पवित्र पोर्टलमध्ये हेच सांगितलेलं आहे की तुम्ही जास्तीत जास्त प्रिफरन्स भरा, म्हणजेच तुमचं सिलेक्शनचा चान्स त्याच्यामध्ये कायम राहू शकतो. अन्यथा आपण आपल्याच हातानं आपल्या निवड यादीमधील जो काही आपलं नाव येणार आहे ते नाव आपण गमावून बसणार आहोत. मी त्या उमेदवाराचे प्राधान्यक्रम भरून दिलेले आहेत. मी ते सगळे प्राधान्यक्रम तुमच्यासाठी स्क्रीनवर शेअर करतो. आम्ही किती त्यांचे प्राधान्यक्रम भरले, मी स्वतः भरले त्यांचे प्राधान्यक्रम, आणि तुम्ही ते बघा. त्यानंतर तुमचा विश्वास बसेल की नाही प्राधान्यक्रम आपण सगळेच जितके आले महाराष्ट्रभर तितके सर्वच्या सर्वच द्यायला पाहिजे. फक्त मी एवढं त्यांना सांगितलं की अनएडेड प्राधान्यक्रम देऊ नका, कारण तुमचा स्कोअर चांगला आहे त्यामुळे अनएडेड तुम्ही नाही दिले तरी चालते. आणि पार्शली ऍडेड वर तुमचा विचार सांगा, त्यावर मी माझं मत देत नाही. कारण बरेचसे असेही उमेदवार असतात की सर आम्हाला कुठंच जर जॉब मिळत नसेल आणि पार्सली ऍडेड वर जरी आम्हाला जॉब मिळाला तरी आमच्यासाठी खूप झालं आमच्या गुणवत्तेनुसार. अशाही प्रकारचे काही उमेदवार आहेत. म्हणून प्राधान्यक्रमाच्या बाबतीत माझं असं मत आहे की जितके प्राधान्यक्रम आपण कमी देऊ तितका सिलेक्शनचा चान्स कमी राहणार आहे, आणि जितके प्राधान्यक्रम आपण जास्त देऊ तितकं आपलं सिलेक्शनचा चान्स सुद्धा जास्त राहील, आणि या सिस्टीम मध्ये आपण शेवटपर्यंत टिकून राहू. हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे. कारण काय, पहिल्या लॉट फेज मध्ये जर आपलं नाव नाही आलं तर दुसरा फेज आहे, दुसरा फेज नाही तर काय तर सांगता येत नाही, अजून जागा भरपूर आहेत, तिसरा सुद्धा याच्यामध्ये फेज येऊ शकतो. त्यामुळे आपण या सिस्टीम मध्ये टिकून राहणार आहे. कारण सिस्टीम मध्ये टिकून राहणं हे सुद्धा महत्वाचं आहे. अंतिम क्षणापर्यंत खेळायचं आहे आपल्याला, हे सुद्धा याच्यामध्ये महत्वाचं आहे. मग मी त्या शिक्षक उमेदवारांचे विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यूचे किती प्रिफरन्स भरलेले आहेत तुम्हाला सांगतो. मी त्यांचा एकही प्रिफरन्स सोडलेला नाही. जेवढे त्यांना आले तेवढे सगळेच मी त्यांचे प्रेफरन्स भरलेले आहेत. तर मग हे आता जे प्रेफरन्स भरलेले आहेत मी त्याचं पीडीएफ इथं स्क्रीनवर शेअर करतो, म्हणजे तुमचा विश्वास बसेल की नाही सर हे खरं आहे की तुम्ही स्वतः सुद्धा जे सांगताय ते आचरणात आणतात. कारण माझं असं नाही की दुसऱ्याला सांगेत ज्ञान स्वतःच कोरडं पाषाण, मी असं करत नाही. कारण काय, अजूनही वेळ गेलेली नाही. आपल्याला
डिलीट जनरेट जरी आपण प्रिफरन्स लॉक जरी केले तरी आपल्याला 3 अटेम्प्ट आहेत. विचारपूर्वक काम करा. कारण घरी एखादी मुलगी असेल तर पालकाला असं वाटते की आपल्या मुलीचा कुठेतरी जवळपासच नंबर लागलेला आहे, तिची गुणवत्ता खूप छान आहे आणि आपल्या मुलीला अशी घराच्या जवळच सर्व्हिस मिळाली पाहिजे. तर तसं नाही, कारण तुम्हाला ही नोकरी गुणवत्तेनुसार मिळते. त्यामुळे अगोदर फेज फर्स्टचं सिलेक्शन होईल, मग फेज सेकंडचं सिलेक्शन होईल. समजा फेज फर्स्ट मध्ये आपण जर गुणवत्तेत नाही बसलो तर आपला फेज सेकंड मध्ये सुद्धा गुणवत्तेवर चान्स राहणार आहे. काही लोकांनी विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू या 2 शब्दाचा फार मोठा बाऊ केलेला आहे. माझं म्हणणं आहे काही हरकत नाही, आपण सगळे प्रिफरन्स अगोदर विदाऊट इंटरव्ह्यूच्या देऊन टाका. जर विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये आपण जर टॅटच्या गुणवत्तेनुसार बसलो तर आनंदच आहे. पण आता टॅटची गुणवत्तेनुसार आपण विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये बसत नाही, तर मग विथ इंटरव्ह्यूचा चान्स तरी आपण घ्यायलाच पाहिजे. तो ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या सध्या डोक्यात आणू नका. सध्या आपल्या डोक्यात एकच ठेवा की मला सिलेक्शन लिस्ट मध्ये माझं नाव कोणत्या तरी प्रकारे आलं पाहिजे. आणि सिलेक्शन लिस्ट मध्ये जर आपल्याला आपलं नाव आणायचं असेल तर लॉ ऑफ प्रोबॅबिलिटीचा आपण जरूर वापर करा. म्हणजेच आपण मॅक्झिमम तिथं काय करा, हे भरा, म्हणजे ऑप्शन भरा. कारण त्याचं फॉर्म्युलाच तसं आहे, पी ऑफ ए इज इक्वल्स टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए इज इक्वल्स टू नंबर ऑफ ऑब्जेक्ट प्रेझेंट इन ए अपॉन नंबर ऑफ सॅम्पल स्पेस. असा हा फॉर्म्युला जो मॅथ्स मधला आहे, हा फॉर्म्युला इथं लागतो मित्र. आणि त्या फॉर्म्युलेच्या नुसारच आपल्याला चालायचं आहे. चला मग मी ते जे त्यांचे जे मी जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांचे मी जे प्रेफरन्स प्राधान्यक्रम दिलेले आहेत ते मी आता इथं शेअर करतो, म्हणजे तुमचा विश्वास बसेल की आम्ही किती प्राधान्यक्रम दिलेले आहेत. तर मी इथं हा स्क्रीन मित्र शेअर केलेला आहे. इथं तुम्हाला असं दिसेल की विदाऊट इंटरव्ह्यू आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासनाचा आहे. लॉक प्रिफरन्स ऑफ अप्लिकंट विदाऊट इंटरव्ह्यू. मी इथून सुरू केलेलं आहे बघा. ते बुलढाणा जिल्ह्यातले असल्यामुळे बुलढाणा जिल्ह्यापासून अगोदर सुरू केलेलं आहे. त्याच्या बाजूला जळगाव जिल्हा घेतलेला आहे. तर तुम्हाला असं दिसेल की विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये त्यांना 6 पेजेसचे मी जे काही आहेत ते प्रिफरन्स लॉक करून दिलेले आहेत. 6 पैकी हे पहिलं पेज आहे मित्र. एका पेजवर जर आपण बघितलं तर किती प्रिफरन्स आलेले आहेत ते आपण बघू. 13 प्रिफरन्स आलेले आहेत एका पेजवर. तर असे यांचे मी 6 पेजेस इथं आहेत बघा. हे 13वा प्रिफरन्स आहे, त्याच्यानंतर हा 14वा आहे, आणि ही मुलगी असल्यानंतर मी याचे सर्व प्रिफरन्स भरलेले आहेत. कारण काय, माझं एकच तत्व आहे की सर्व्हिस मिळणं हे फार महत्वाचं आहे आणि सिलेक्शन लिस्ट मध्ये त्या व्यक्तीचं नाव आलं पाहिजे. म्हणून हे विदाऊट इंटरव्ह्यूचं आता हे दुसरं पेज आहे, मी तो आपल्या समोर शेअर करतोय बघा. गोंदिया, पुणे, धाराशिव, सातारा, सोलापूर, तुम्हाला दिसेल कोल्हापूर, रायगड पण मध्ये सुद्धा गेलेलो, कोकणामध्ये सुद्धा मी नेलेलं आहे. 26वा प्रेफरन्स आम्ही त्यांचा तो दिलेला आहे. म्हणजे हे जिल्हा परिषदच्या स्थानिक स्वराज्य संस्था विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये आलेले आहेत. हे पहा, विदाऊट इंटरव्ह्यू आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रिफरन्स आहेत. त्यामुळे मी याच्यातला एकही प्रिफरन्स सोडलेला नाही. बघा, सिंधुदुर्ग मध्ये सुद्धा गेलेलं आहे, एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी सिंधुदुर्ग, ते सुद्धा आपण दिलेले आहेत. रत्नागिरी पण आहे, वर्धा पण आहे 29 नंबरवर. पुन्हा वर्धा टाकलेला आहे मी, नगर परिषद पण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. इथून अगोदर मी सर्व जिल्हा परिषदचे घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर नगर परिषद चालू केलेल्या आहेत बघा. अशा प्रकारचे हे मी प्रिफरन्स दिलेले आहेत. 39 नंबरवर पुणे पीएमसी आहे प्रायमरी, याला 39 नंबरचा हे दिलेला आहे. त्याच्यानंतर बघा 40 नंबरवर नंदुरबार आहे, सातारा आहे, नागपूर आहे, सातारा आहे. पुन्हा एनपी म्हणजे नगर परिषदचे आहेत सर्व. अगोदर जिल्हा परिषदचे दिले, त्याच्यानंतर नगर परिषदचे दिलेले आहेत. प्रिफरन्स कसे द्यावे याचं सुद्धा टेक्निक आहे. टिक करायचं नाही, फक्त थिंकिंग करून आपल्याला प्रिफरन्स द्यायचे आहेत, विचारपूर्वक आपल्याला प्रिफरन्स द्यायचे आहेत मित्र. एनपी सातारा पण आहे, नगर परिषद सातारा आहे. पुन्हा एनपी पाचगणीचं पण दिलेलं आहे सातारा जिल्ह्यामधले. सांगली पण घेतलेलं आहे मी नगर परिषद बघा. 47 नंबरवर 48 नंबरवर कोल्हापूर सुद्धा घेतलेला आहे. 49, 50, 51, 52 चालले पुढे पुढे. हे लक्षात घ्या, ही मुलगी आहे. मुलगी असल्यानंतरही हिचे मी एवढे प्रिफरन्स दिलेले आहेत. तर मुलांनी तर बिलकुल बिनधास्त सगळेच प्रिफरन्स देऊन टाकायचे आहेत. इथं बघितलं तुम्ही तर चंद्रपूर आहे महानगरपालिका, MNP चंद्रपूर 54 नंबरवर मी दिलेला आहे. पुन्हा
बल्लारपूरचं सुद्धा दिलेलं आहे, चंद्रपूर मधलं. रायगड नगर परिषद दिलेलं आहे. अलिबाग सुद्धा दिलेलं आहे, मी अलिबाग दिलेलं आहे 57 वर. त्याच्यानंतर 59 दिलेलं आहे, एन पी पनवेल आहे. त्याच्यानंतर 60 आहे. चाललंय पुढे पुढे. असे जे प्रिफरन्स आपण दिलेले आहेत, तर विदाऊट इंटरव्ह्यूचे मी 72 प्रिफरन्स यांचे दिलेले आहेत. कारण विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये काय येते, तर 1:1 येते. आणि त्यामुळे मी सर्वच्या सर्वच प्रिफरन्स इथं देऊन टाकलेले आहेत, मुलगी असल्यानंतर सुद्धा. कारण मी त्यांना समजावून सांगितलेलं आहे की लॉ ऑफ प्रोबॅबिलिटी मध्ये आपण जितकं जास्त खेळणार आहे तितकं त्या गेम मध्ये आपण कायम राहणार. हे सगळ्यात महत्वाचं आहे, आपल्याला या सिस्टीम मध्ये कायम राहायचं आहे. समजा या 72 मधलं एकही नाही मिळालं, तर मग वैध इंटरव्ह्यूचे सुद्धा मी त्यांना त्यांचे प्रिफरन्स लॉक करून दिलेले आहेत. कारण बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये असा गैरसमज आहे की विदाऊट इंटरव्ह्यू विथ इंटरव्ह्यू दोन्ही द्यावं, त्यांनी आम्हाला विथ इंटरव्ह्यू द्यावं, विदाऊट इंटरव्ह्यू द्यायचेच नाही. मग अशा वेळेस आम्ही काय करायचं, तर मित्र तसं नाही. पहिल्या फेज मध्ये विदाऊट इंटरव्ह्यू आणि ऍज पर टॅटच्या गुणवत्तेनुसार आहे. त्यामुळे कमी कमी गुणवत्ता असणारा उमेदवार आहे, जो शिक्षक उमेदवार, तो तुमच्या वर टाकताच येत नाही त्यांना. ते सिस्टीमच टाकत नाही. कारण त्या सिस्टीमला त्या कमांड्स दिल्या जातात, त्या कमांड्स मध्येच तुमचं हे जे थिंकिंग करताय तुम्ही ते बसत नाही. त्यामुळे ते गुणवत्तेनुसार, टॅटच्या गुणवत्तेनुसार बघावं लागेल. समजा इथं 70 वर जर 100 काहीतरी 11 वाला आला, तर इथे 71 वर 110 वालाच येणार आहे, त्यानंतर 109 वालाच येणार आहे. डिसेंडिंग ऑर्डर नाही सगळे तुमचं जे काही गुणवत्ता आहे ती तिथं चालते आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे खालून जर विचार केला तर वर गेलं तर असेंडिंग ऑर्डरनं जाते, वरून तुम्ही आले तर ते खाली डिसेंडिंग ऑर्डरनं येते. म्हणून मी या जे शिक्षक उमेदवार आहेत यांचे मी विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये यांना यांचे 72 प्रिफरन्स दिलेले आहेत, सर्वच्या सर्वच दिलेले आहेत. एकही प्रिफरन्स त्याचा बाकी ठेवलेला नाही, फक्त पार्शली ऍडेड आहेत ते मी घेतलेले नाहीत. आता मी जातोय पुढे, बघा वैध इंटरव्ह्यू मध्ये पाहू आपण. वैध इंटरव्ह्यू मध्ये या शिक्षकाचे जे प्रिफरन्स आहेत ते 21 पेजेसचे झालेले आहेत. विचार करा तुम्ही, 21 पेजेस, एका पेजेसवर 13 बसतात. 21 गुणला 13 जर केलं तर हे 200च्या वर प्रिफरन्स मी त्यांचे दिलेले आहेत. 200च्या वर मुलगी असल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये दिलेले आहेत. आणि सर्व ऍडेडचे देऊन टाकलेले आहेत मी. बघा, हे बुलढाण्यापासून आपण सुरुवात केली, अकोला येते, एका पेजवर किती प्रिफरन्स आलेले आहेत त्यांचे, तर 9 आलेले आहेत. असे किती दिलेले आहेत मी, तर 21 दिले. 9 1 9, 9 2 18, जवळपास 189. पुढच्या पेजवर जास्त आहेत मला असं वाटते, 190 प्रिफरन्स यांचे आपण दिलेले आहेत. बघा, हे सर्व प्रिफरन्स दिलेले आहेत आम्ही वैध इंटरव्ह्यूचे. बुलढाणा, अमरावती, त्याच्यानंतर पुन्हा अमरावतीच आहे चालू सध्या. जळगाव, जळगाव 28 वर पण जळगाव दिलेलं आहे. 29 वर पण जळगावच आहे. 30 वर पण जळगाव आहे. 31 वर पण जळगाव आहे. 32 वर पण जळगाव आहे. चाललोय आपण पुढे पुढे. 39 वर पण जळगावच आहे. असं जर आपण पुढे पुढे जात गेलो, तर शेवटचा यांचा प्रिफरन्सचा क्रमांक आपल्याला बघता येईल. तो किती आहे तर बघा, यवतमाळ 53 वर आहे, पुन्हा यवतमाळ 54 वर आहे. छत्रपती संभाजीनगर 55 वर आलेला आहे. तिथल्या ज्या वैध इंटरव्ह्यूच आहे, हा वैध इंटरव्ह्यूचे हे दिलेले मी प्रिफरन्स आहेत. 69, 70 वर नाशिक आहे. 71 वर नाशिक आहे. 72 नाशिक, 73 नाशिक, 74 नाशिक, 75 नाशिक. एक जिल्हा घेतला की तो कंटिन्यू करायचा त्याच्यामध्ये. 78 नाशिक, 81 वर नाशिक आहे. 82 वर बीड आहे. मग भंडारा 84 पासून, 85 भंडारा, 86 भंडारा, 89 भंडारा जिल्हा आहे. 90, असे 21 पेजेसचे प्रिफरन्स आपण त्यांना दिलेले आहेत. आता आपण पुढे जाऊ, म्हणजे तुम्हाला याच्यामधले शेवटचा प्रिफरन्स दाखवू. तुम्ही या व्यक्तीच्या आपण किती प्रिफरन्स दिलेले आहेत, की जे संबंधित शिक्षक उमेदवार आहेत यांचे प्रिफरन्स आपण पाहतो आहे. लक्षात घ्या, 133 वर सिंधुदुर्ग आलेला आहे. याचं कारणच एक आहे मित्र, की या सिस्टीम मध्ये आपल्याला टिकून राहायचंय. आणि कुठलं ना कुठलं तरी आपल्याला सिलेक्टेड लिस्ट मध्ये, आपली जे लिस्ट मध्ये त्या लिस्ट मध्ये कुठं ना कुठं आपलं नाव आलंच पाहिजे. हा आपण याच्यामध्ये चंग मानला पाहिजे. म्हणजे काय होणार आहे, की आपला जो काही जॉब आहे तो जॉब आपल्याला मिळेल.
म्हणून प्रिफरन्स द्यायची हयगय करू नका. जेवढे प्रिफरन्स आले तेवढे पूर्ण प्रिफरन्स देऊन टाका. तुम्ही जर प्रिफरन्स लॉक केले असतील, आज सुद्धा तुम्हाला एक शेवटचा दिवस आहे, ते लॉक केलेले प्रिफरन्स डिलीट करा. कारण तुम्हाला 3 चान्स आहेत. 3 चान्स जर तुमचे संपले नसतील तर जरूर डिलीट करा. डिलीट केल्यानंतर पूर्ण प्रिफरन्स तुम्ही देऊन टाका. म्हणजेच आपल्याला शेवटच्या चेंडू पर्यंत, जसं क्रिकेटमध्ये खेळतात तसं आपल्याला याच्यामध्ये शेवटच्या याच्यापर्यंत खेळायचं आहे, शेवटच्या अटेम्प्ट पर्यंत आपल्याला खेळायचं आहे. अशा प्रकारे बघा हे दिलेले आहेत आपण प्रेफरन्स. 183 वर धुळे आहे, 185 वर आहे. आता हे पेज बघितलं तर 19 नंबरचं पेज आहे बघा. 191 वर सोलापूर आहे, 192 सोलापूर, 193 सोलापूर, 194 सोलापूर आहे, 195 सोलापूर आहे, 197 धुळे आहे. चाललंय पुढे पुढे बघा. 200 आलेलं आहे, 201, 202 आणि या उमेदवाराचे 203 वैयक्तिक इंटरव्ह्यूचे मी मित्र प्रिफरन्स दिलेले आहेत, 203. त्यामुळे हा जो संबंधित उमेदवार आहे याच सिलेक्शन लिस्ट मध्ये 100% नाव येते. कारण हे कोण सांगते, मी नाही सांगत, मॅथमॅटिक्सचा लॉ ऑफ प्रोबॅबिलिटी सांगते. आपल्याला जास्तीत जास्त याच्यामध्ये टिकून राहायचं आहे, जास्तीत जास्त प्रेफरन्स मध्ये आपल्याला खेळायचं आहे. म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा रिक्वेस्ट करेल, जेवढे प्रिफरन्स आले तेवढे देऊन टाका. फक्त अनएडेड काढून टाका, अनएडेड प्रिफरन्स देऊ नका. मग समजा तुमचं गुणवत्ता टॅटची जर कमी असेल तर जे काही पार्सली ऍडेड असतील ते सुद्धा सगळ्यात शेवटी टाकून द्या तुम्ही, चालते. कारण तुमच्यावर ही सिस्टीम अन्याय करत नाही, ती टॅटच्या गुणवत्तेनुसारच सिलेक्शन करते. हे पक्क तुम्ही लक्षात ठेवा. याच्यामध्ये असं कधीच होत नाही की कमी गुणवत्तेवाल्याला अगोदरचा चान्स भेटला, मला गुणवत्ता जास्त असूनही मला नंतरचा चान्स मिळालेला आहे, असं या सिस्टीम मध्ये होत नाही. आणि जर तुम्ही समजा प्रिफरन्स कमी दिले तर मग होते. मग हे चान्स सांगतो मी तुम्हाला, तुम्ही जर प्रिफरन्स कमी दिले तर कमी गुणवत्तेवाला लागून जाईल सर्व्हिसवर, आणि ज्याची गुणवत्ता जास्त आहे तो याच्यामध्ये सर्व्हिसवर लागणार नाही. तो स्वतःवर अन्याय करून देतो. याला म्हणतात स्वतःच्या पायावर स्वतःहून दगड पाडणे, असं म्हणतो आपण. म्हणून आपली गुणवत्ता जरी जास्त असेल तरी प्रिफरन्स सगळेच द्या. असं म्हणूच नका की मला एवढे मार्क्स आहेत टॅट मध्ये, मला हाच अमुक जिल्हा मिळते. ते सिस्टीम देईल तुम्हाला जिल्हा, तुमच्यावर अन्याय नाही करते सिस्टीम. तुमच्या गुणवत्तेला न्याय देते, बिलकुल काही प्रश्न येत नाही. आणि गुणवत्तेला न्याय देऊनच तुम्हाला जिल्हा मिळणार आहे. म्हणून प्रिफरन्स कमी देऊ नका. होऊ शकते स्वतःच्या चुकीमुळे कमी गुणवत्तेवाला, कारण काय, ते सिस्टीम अशी सांगेल यांनी प्रिफरन्सच दिले नाही, मग आता आम्ही काय करणार. तुम्हाला सिस्टीमनं प्रिफरन्स अवेलेबल करून दिलेले आहेत, काही प्रश्नच येत नाही. मग जितके प्रिफरन्स आपल्याला सिस्टीमनं अवेलेबल करून दिलेले आहेत ते सगळेच प्रिफरन्स आपल्याला द्यायचे आहेत, त्या सगळ्याच्याला प्राधान्यक्रम द्यायचे आहे. फक्त अनएडेड आपल्याला सोडायचे आहेत. पार्सली ऍडेड सुद्धा असतील आणि गुणवत्ता कमी असेल, टॅटचे मार्क्स कमी असतील तर सगळ्यात शेवटी त्याला टाकून द्या तुम्ही, काही प्रश्नच येत नाही. आणि त्यामुळे काय होईल की तुमचा सिलेक्शनचा जो चान्स आहे तो 99% इम्प्रूव्ह होतो या लक्षात. म्हणून आपल्याला प्रिफरन्स जास्त द्यायचे आहेत. आणि मी सांगतच नाही तुम्हाला, मी कृती केलेली आहे, तुम्हाला दाखवलेलं आहे की 203 वैध इंटरव्ह्यूच आहे. हे लक्षात घ्या. वैध इंटरव्ह्यू मध्ये दिले लोक, वैध इंटरव्ह्यूला घाबरून राहिले, घाबरू नका, माझं असं म्हणणं आहे. कारण काय, कोणाला ना कोणाला त्यांना घ्यावंच लागते. आणि समजा एकदा आपल्याला वैध इंटरव्ह्यू मध्ये आपण गेलो आणि आपला स्कोर हायएस्ट आहे आणि त्यांनी अन्याय केला तर आपल्याला दाद मागता येते, त्याच्यामध्ये न्याय सुद्धा आपल्याला मागता येते की माझं माझा टॅटचा स्कोर एवढा आहे, माझा लेसन असा झालेला आहे. हा, काहीतरी तुम्ही कुठले तरी अधिकारी तिथं नेमा आणि त्यांच्या समक्ष माझा लेसन घ्यायला लावा, कारण माझ्यावर यांनी अन्याय केलेला आहे या संस्था चालकांनी. हे सुद्धा तुम्ही तिथं, म्हणजे तुमच्या अंगात एक हे असली पाहिजे, वज्रमूठ असली मानली पाहिजे तुम्ही, आणि त्या सिस्टीम सोबत तुम्ही लढा. तुम्हाला निश्चितच त्याच्यामध्ये कुठं ना कुठं अपॉइंटमेंट मिळणार आहे, एवढं बाकी मी निश्चित तुम्हाला सांगतोय. म्हणून प्रिफरन्स द्यायची काही करू नका. कारण तू हा मनातली भीती काढून टाका की मी जास्त प्रिफरन्स झाले म्हणजे मला महाराष्ट्रातल्या कोणीही कोपऱ्यात ते टाकून देतील, तसं टाकता येत नाही. तुमच्या गुणवत्तेनुसारच तुम्ही तिथं पडले, आणि तेवढे प्रेफरन्स तुम्ही जर दिले नसते तर तुम्ही सिस्टीमच्या बाहेर पडले असते. हे मला आवर्जून सांगायचं आहे. आजचा शेवटचा दिवस आहे, अजूनही वेळ गेलेली नाही. प्रिफरन्स सगळेच प्राधान्यक्रम द्यायचे आहेत आणि त्यांना लॉक करायचं आहे, ते विदाऊट इंटरव्ह्यू असो की विथ इंटरव्ह्यू असो. तर ठीक आहे मित्र, कारण हे 2019चा जी आर सांगते, 2019च्या जी आर नुसार सांगितलेलं आहे त्यांनी की आम्ही अगोदर स्थानिक स्वराज्य संस्था काढतो आणि त्याच्यानंतर आम्ही
खाजगी शैक्षणिक संस्था घेतोय. म्हणून अगोदर हे मनातलं काढून टाका की हे मिक्स होईल का, मग मला दुसऱ्याच्या याच्यात टाकून देतील का, असं नाही. हे मी तुम्हाला 100% GR वाचल्यानंतरच तुमच्याशी या विषयावर मी बोलत आहे. तर ठीक आहे मित्रो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपण नवीन असाल तर माझ्या या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. म्हणजे अशा प्रकारचे जे महत्वाचे आपण व्हिडिओ बनवतो ते तुम्हाला बघण्यासाठी उपलब्ध होतील. तर मी आता माझ्या या चर्चेला पूर्ण विराम देतो. पुनश्च आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद.